मंडळी नमस्कार. आजपासून आपण चालू करत आहोत आपला 2000 इंग्लिश वर्ड्सचा कोर्स. या कोर्सचा कालावधी काय आहे? 1 एप्रिल ते 10 जुलै 2026. आणि हा जो कोर्स आहे हा सर्वांसाठी आहे, अगदी फ्री. ठीक आहे. आणि हा जो कोर्स असणार आहे हा कोर्स आहे 100 दिवसांचा, अगदी मोफत. बघा, आता हे जे 2000 शब्द आपण शिकणार आहोत त्यावर आपण 100 टेस्ट सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. आता हा जो कोर्स आहे हा कोर्स कोण करू शकेल? हा कोर्स नेमका कोणासाठी आहे? तर हा कोर्स डिझाईन केला आहे बालक ते पालक. म्हणजे हा कोर्स कोणीही करू शकतं. म्हणजे बघा, तुम्ही जर गृहिणी असाल, शालेय विद्यार्थी असाल किंवा महाविद्यालयात जाणारे कॉलेजचे विद्यार्थी जर तुम्ही असाल, किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल, किंवा इतर कोणीही ज्या व्यक्तीला इंग्रजी अगदी बेसिक पासून शिकायचं आहे, अशा व्यक्तींसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आता मी जसं बोललो की हा कोर्स बालक ते पालक सर्वांसाठी आहे. पण हा कोर्स तुम्ही का करावा? त्यांनी का करावा? तर एक उदाहरण समजून घ्या. बघा, आय एम अ बॉय. ठीक आहे. सोपं सेंटेन्स आहे. आता 100 जर लोक असतील तर 100 पैकी 100 लोकांना याचा मराठीत अर्थ माहीत आहे की आय एम अ बॉय म्हणजे मी एक मुलगा आहे. पण आता नेक्स्ट बघा, इथेही काही मी वाक्य दिलेली आहेत. आय एम ॲन ॲम्बिशियस बॉय. हा शब्द काय आला? ॲम्बिशियस. पुढे बघा, रिझिलियंट, डिटरमाइंड. पुढे काय आला? डिलिजंट. आणि लास्ट ऑप्टिमिस्टिक. पण आता जसं इथे 100 पैकी 100 लोकांना जर याचा अर्थ माहिती होता, पण हे जे शब्द मी इथे दिलेले आहेत, हा किती लोकांना यांचा अर्थ माहीत असेल? डिपेंड करतं. ज्याचा जितकं जास्त वाचन, ज्याच्याकडे जितका जास्त शब्दभरणा, त्या लोकांना ह्या वाक्याचा अर्थ लवकर समजेल. आता ज्यांच्याकडे शब्दभरणाच नाही त्यांना आय एम अ बॉय इतकं तर कळतंय. पण आता इथे इतकं जे आलं, तर याच्यामुळे त्याला त्या पूर्ण वाक्याचा अर्थ लावता येत नाही. अशा लोकांसाठी हा कोर्स डिझाईन आहे. मग आता होतं काय, की आय एम अ बॉय हे जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये बोलाल किंवा वाचाल, तुम्हाला समजेल. बट जर तुमच्याकडे ही व्होकॅब्युलरी नसेल, तर तुम्ही तुमचं वाक्य मोठं करू शकाल का? नाही. तुम्ही ह्या पद्धतीने बोलू शकाल का? नाही. तर मग ज्यांना वाटतंय, की माझ्याकडे अशा पद्धतीचे वर्ड्स नाहीयेत, मला शब्द हे माहिती नाहीयेत, तर असेच आपण 2000 शब्द या कोर्समध्ये काय केलेले? ॲड केले. हा कोर्स त्यांच्यासाठी आहे. आता पुढचं उदाहरण आपण बघूया. आता इथे बघा, इथे काय आहे? एक स्टोरी आहे, द थर्स्टी क्रो. सर्वांनाच माहिती आहे कावळ्याची गोष्ट. आता बघा, ही जी स्टोरी आहे अगदी बेसिक स्टोरी आहे. आता ज्याने वाचली त्याला याचा पूर्ण अर्थ माहिती आहे, इथून तर इथपर्यंत. ज्याला या शब्दांचे अर्थ माहिती असतील, बेसिक शब्दांचे, त्याला पूर्ण उतार्याचं मराठीत काय करता येईल? ट्रान्सलेशन करता येईल. किंवा जर युट्यूबला किंवा व्हिडिओ कुठला तरी चालू असेल द थर्स्टी क्रो इंग्लिशमध्ये, तर त्याला ते अंडरस्टँडिंग होईल का? येस, ऑब्व्हियसली. ज्याला शब्द बरेचसे माहिती आहे त्याला होईल. पण जी मुलं असतील की ज्यांना एकदम बेसिक शब्द सुद्धा माहिती नसतील, तर अशा लोकांना इथून तर इथपर्यंत कळणार नाही. आलं लक्षात? तर बेसिक ज्याला माहिती आहे त्याला एवढं कळेल, पण ज्याला माहिती नाही त्याला कळणार नाही. आता पुढे बघा, नेक्स्ट काय होतंय ते. आता जर ज्यांना क्रो ही स्टोरी, द थर्स्टी क्रो ही स्टोरी पूर्ण ट्रान्सलेट करता आली, त्यांना समजली. बट जर तुम्ही न्यूज बघितलात, न्यूजपेपर बघितलात, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, वेगवेगळे जे न्यूजपेपर असेल इंग्लिश, याच्यामध्ये ज्या काही न्यूज असतात, बरोबर? तर याच्यामध्ये असे शब्द येतात: कन्सर्न, फ्लड्स, ड्रॉट्स, हीट वेव्स, इमर्ज. ठीक आहे. तर जेव्हा ते इंग्लिश न्यूजपेपर वाचतील तर त्यांना तो पूर्ण उतारा ट्रान्सलेट करता येईल का? ज्यांना क्रोची स्टोरी माहिती होती त्यांना. ऑब्व्हियसली डिपेंड करेल. काय करेल? डिपेंड. ज्याच्याकडे जेवढा जास्त शब्दभरणा त्याला ते ट्रान्सलेट करता येईल, ज्याच्याकडे नसेल त्याला ते ट्रान्सलेट करता येणार नाही. मग आता ह्या कोर्सचा आपला उद्देश काय? तर आपण बोललो की गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी असेल, तर त्यांना ह्या कोर्सच्या माध्यमातून पॅसेजेस समजणं, अंडरस्टँड होणं इझी जाईल. आलं लक्षात? आता इथे बघा, मी तुम्हाला शिकवेल कसे. हे जे 2000 शब्द आहे, तर 2000 शब्द मी तुम्हाला कसे शिकवेल? बघा, शब्द असेल, शब्दाचा मराठीत अर्थ असेल, त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असेल,
त्याची एक इझी वन लाईन डेफिनेशन असेल. आता हे कोणाला कामात येईल? जी मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल, कारण की तिथे वन लाईनर OWS तुम्हाला विचारलं जातं. नेक्स्ट बघा, सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे. सेंटेन्स विथ मराठी मिनिंग. सेंटेन्स असेल त्याचा मराठीत सुद्धा अर्थ असणार आहे आणि त्याच्यावर आपण विचारू MCQ म्हणजेच काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बघा फॉर्मॅट बघू आपण. आता इथे बघा शब्द काय आहे, प्रॉमिनंट. बरोबर, तर प्रॉमिनंटचं आपण काय केलंय की मिनिंग इन इंग्लिश. इंग्लिशमध्येच आपण अर्थ दिलेला आहे. ॲज इट इज आपण त्याचा अर्थ कशात दिलेला आहे, मराठीत सुद्धा दिलेला आहे. पुढे बघा, याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण इंग्लिशमध्ये पण सुद्धा दिलेलं आहे आणि सेम ॲज इट इज मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे प्रॉमिनंट शब्द आहे, त्याचं मराठी प्लस इंग्लिश प्लस मराठी याच्यामध्ये काय दिलेलं आपण ठळक ठळक भाषेमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुढे बघा, एक्झाम्पल्स घेतले आपण इथे. काय घेतलंय, एक्झाम्पल. इंग्लिशमध्ये त्याचा थेट मराठीत अर्थ पण आहे. सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे आणि ॲज इट इज काय आहे, MCQ त्याच्यावर विचारलेले आहेत. आता विषय आहे टेस्टचा. सर टेस्ट कशी घेणार, तर बघा आपलं सोमवार मंगळवार बुधवार डेली लेक्चर्स होतील, डेली तुम्हाला व्हिडिओ देतील, रोज तुम्ही 20 शब्द शिकणार आहात. आता याच्यावर तुम्हाला डेली टेस्ट येतील, पण त्या कुठे येतील, यूट्यूबच्या पोस्टमध्ये. यूट्यूबमध्ये पोस्ट हा एक सेक्शन असतो, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला MCQ विचारले जातील. आता याच्यानंतर 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे समजून चला बुधवार, गुरुवार शुक्रवार, शनिवार रविवार सोमवार, परत मंगळवार, अशा दिवशी तुम्हाला एकतर लाईव्ह किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर काही लिंक येईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल आणि तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट द्यायची आहे. ही टेस्ट किती मार्काची असेल, तर ती असेल 20 मार्काची, कधी कधी ती 30 मार्काची असू शकेल. ओके. पुढे बघा, MCQचा टाईप असा असेल, क्वेश्चन आणि इथे मला खाली इथे 4 ऑप्शन. आलं लक्षात. तर मंडळी, अगोदर मी तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्या आय होप तुम्हाला समजल्या असतील. आता आपण सुरुवात करणार आहोत डे 1. तर बघा आज आपण काय शिकणार आहोत, हे शब्द इल्युमिनेटेड, ट्विंकल, इंटरसेक्ट, सायकल, सरफेस, फेस्टिवल, कन्सिडर्ड, टेंडन्सी, ॲस्टेरॉइड, अट्रॅक्शन, ॲक्सिस, कंपॅरेटिव्हली, कंप्लीट, रिव्हॉल्व आणि क्युरियस. यासोबतच काही इडियम सुद्धा आपण शिकणार आहोत, अ केक वॉक आणि XYZ या सर्व. आता एक गोष्ट समजून घ्या, हा आहे एक AI अवतार किंवा कार्टून आपण त्याला म्हणू शकतो, तुम्ही बनवलेला आहे. हा तुम्हाला सर्व ते शिकवेल. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही कळलं नाही किंवा काही गोष्टी समजल्या नाही ज्या शिकवल्या गेल्या त्या, तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये त्या शब्दाचं तो शब्द कमेंट करायचा आहे आणि मी उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सर्व शब्द स्वतः शिकवेल. आलं लक्षात. चला सुरुवात करायची. आता इल्युमिनेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, प्रकाशित किंवा उजळलेले. इल्युमिनेटेड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून तसेच वर्ब इल्युमिनेटचे पास्ट फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इल्युमिनेटेड म्हणजे प्रकाशामुळे उजळलेले किंवा प्रकाशित झालेले. एखादी वस्तू, जागा किंवा परिसर प्रकाशामुळे स्पष्ट दिसू लागतो तेव्हा त्या स्थितीला इल्युमिनेटेड म्हणतात. इंग्लिश मीनिंग, लिट अप और मेड ब्राईट विथ लाईट. इझी वन लाईन डेफिनेशन, मेड ब्राईट विथ लाईट. आता सिनोनिम्स पाहूया. लिट, ब्राईटन्ड, लाईटेड. हे शब्द प्रकाशामुळे उजळलेले किंवा प्रकाशित झालेले असे अर्थ दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डार्कन्ड, डिम्ड, शॅडोड. हे शब्द अंधारलेले किंवा प्रकाश कमी असलेली स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द मून इल्युमिनेटेड द डार्क स्काय. चंद्राने अंधाऱ्या आकाशाला प्रकाशित केले. इथे इल्युमिनेटेड म्हणजे चंद्राच्या प्रकाशामुळे आकाश उजळले. दुसरे वाक्य, द रूम वॉज इल्युमिनेटेड बाय अ लॅम्प. खोली दिव्यामुळे उजळली होती. इथे इल्युमिनेटेड म्हणजे दिव्याच्या प्रकाशामुळे खोलीत प्रकाश झाला. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ड्युरिंग फेस्टिवल्स स्ट्रीट्स आर ऑफन डॅश विथ लाईट्स. ऑप्शन ए इल्युमिनेटेड, ऑप्शन बी हिडन, ऑप्शन सी ब्रोकन, ऑप्शन डी क्लोज्ड. ट्विंकल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, लुकलुकणे, चमचमणे.
ट्विंकल हा शब्द प्रामुख्याने वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ट्विंकल म्हणजे लहान लहान चमकांसह लुकलुकणे. हा शब्द सहसा तारे, दिवे किंवा डोळ्यांकील हलकी चमक दर्शवण्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू शाईन विथ अ फ्लिकरिंग और स्पार्कलिंग लाईट. इझी वन लाईन डेफिनेशन: टू शाईन विथ स्मॉल फ्लॅशेस ऑफ लाईट. आता सिनोनिम्स पाहूया. स्पार्कल, ग्लिटर, शाईन, फ्लिकर. हे शब्द चमक किंवा लुकलुकणाऱ्या प्रकाशाशी संबंधित आहेत. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द: डल, फेड, डिम, डार्कन. हे शब्द प्रकाश कमी होणे किंवा अंधुक होणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्टार्स ट्विंकल इन द नाईट स्काय. रात्रीच्या आकाशात तारे लुकलुकतात. इथे ट्विंकल म्हणजे ताऱ्यांची चमचमणारी प्रकाशाची हालचाल. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ट्विंकल. ए. स्पार्कल, बी. स्लीप, सी. फॉल, डी. हाईड. आता इंटरसेक्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: छेदणे किंवा एकमेकांना ओलांडणे. इंटरसेक्ट हा शब्द व्हर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इंटरसेक्ट म्हणजे दोन रेषा, रस्ते किंवा मार्ग एका बिंदूवर एकमेकांना छेदणे किंवा ओलांडणे, म्हणजे ते एका ठिकाणी येऊन एकमेकांना भेटतात. इंग्लिश मीनिंग: टू क्रॉस और मीट ॲट अ पॉइंट. इझी वन लाईन डेफिनेशन: टू क्रॉस ईच अदर ॲट अ पॉइंट. आता सिनोनिम्स पाहूया. क्रॉस, मीट, ओव्हरलॅप. हे शब्द एकमेकांना छेदणे किंवा ओलांडणे असा अर्थ दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेपरेट, डायव्हर्ज, अवॉइड. हे शब्द वेगळे होणे किंवा दूर जाणे असा अर्थ दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: टू रोड्स इंटरसेक्ट नियर द मार्केट. बाजाराजवळ दोन रस्ते एकमेकांना छेदतात. इथे इंटरसेक्ट म्हणजे दोन रस्ते एका ठिकाणी येऊन एकमेकांना ओलांडतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज इंटरसेक्ट मीन? ए. टू क्रॉस ईच अदर, बी. टू ब्रेक समथिंग, सी. टू हाईड समथिंग, डी. टू मूव्ह अवे. आता सायकल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: चक्र किंवा पुनरावृत्ती होणारी प्रक्रिया. सायकल हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सायकल म्हणजे एखादी प्रक्रिया किंवा घटना जी पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने घडत राहते. निसर्गात अनेक गोष्टी चक्रानुसार घडतात, जसे दिवस-रात्र होणे, ऋतू बदलणे किंवा पाण्याचे चक्र. इंग्लिश मीनिंग: अ सिरीज ऑफ इव्हेंट्स दॅट रिपीट इन द सेम ऑर्डर. इझी वन लाईन डेफिनेशन: अ सिरीज ऑफ इव्हेंट्स दॅट रिपीट अगेन अँड अगेन. आता सिनोनिम्स पाहूया. सिक्वेन्स, सिरीज, रोटेशन. हे शब्द एखादी गोष्ट ठराविक क्रमाने पुन्हा पुन्हा घडणे असा अर्थ दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इररेग्युलॅरिटी, डिसऑर्डर. हे शब्द ठराविक क्रम नसणे किंवा गोंधळलेली स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द वॉटर सायकल इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ ऑन अर्थ. पाण्याचे चक्र पृथ्वीवरील जीवनासाठी महत्त्वाचे आहे. इथे सायकल म्हणजे पाण्याची सतत चालणारी प्रक्रिया, बाष्पीभवन, ढग तयार होणे आणि पाऊस पडणे. दुसरे वाक्य: डे अँड नाईट फॉर्म अ नॅचरल सायकल. दिवस आणि रात्र हे नैसर्गिक चक्र तयार करतात. इथे सायकल म्हणजे दिवस आणि रात्र पुन्हा पुन्हा येण्याची प्रक्रिया. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच इज एन एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल सायकल? ए. डे अँड नाईट, बी. अ बुक, सी. अ चेअर, डी. अ बॅग. आता सरफेस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: पृष्ठभाग किंवा वरचा भाग. सरफेस हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सरफेस म्हणजे एखाद्या वस्तूचा बाहेरील किंवा वरचा भाग, म्हणजे आपण जे पाहू किंवा स्पर्श करू शकतो तो भाग म्हणजे पृष्ठभाग. इंग्लिश मीनिंग: दी आउटर और टॉप लेयर ऑफ समथिंग. इझी वन लाईन डेफिनेशन: दी आउटसाइड और टॉप पार्ट ऑफ समथिंग.
आता सिनोनिम्स पाहूया. टॉप, एक्सटिरियर, आउटर लेयर हे शब्द एखाद्या वस्तूचा बाहेरील किंवा वरचा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इंटिरियर, इनसाइड, बॉटम हे शब्द एखाद्या वस्तूचा आतील किंवा खालचा भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. The earth surface has mountains and oceans. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत आणि महासागर आहेत. इथे सरफेस म्हणजे पृथ्वीचा बाहेरील भाग जिथे पर्वत आणि महासागर आहेत. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज सरफेस मीन? ए. इनर पार्ट, बी. आउटर और टॉप लेयर, सी. डीप होल, डी. हिडन प्लेस. आता फेस्टिवल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सण, उत्सव. फेस्टिवल हा शब्द नाऊन प्लुरल फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. फेस्टिवल म्हणजे आनंदाने साजरे केले जाणारे विशेष दिवस किंवा सण. या दिवशी लोक पूजा करतात, घर सजवतात, चांगले जेवण बनवतात आणि कुटुंब व मित्रांसोबत आनंद साजरा करतात. इंग्लिश मीनिंग. Special days or occasions celebrated with joy and activities. Easy one-line definition. Special days of celebration. आता synonyms पाहूया. Celebrations, holidays, events. हे शब्द आनंदाने साजरे केले जाणारे विशेष दिवस दर्शवतात. आता antonyms पाहूया. Ordinary days, routine days. हे शब्द सामान्य किंवा नेहमीचे दिवस दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. People celebrate many festivals in India. भारतामध्ये लोक अनेक सण साजरे करतात. इथे फेस्टिवल्स म्हणजे दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस असे विविध सण. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज फेस्टिवल मीन? ए. सॅड डेज, बी. स्पेशल डेज ऑफ सेलिब्रेशन, सी. वर्किंग डेज, डी. स्कूल एक्झाम. आता कन्सिडर्ड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. मानले गेले, विचार करून ठरवले. कन्सिडर्ड हा शब्द कन्सिडर या क्रियापदाचा पास्ट फॉर्म आहे. मराठीत समजून घ्या. कन्सिडर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल नीट विचार करणे किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला विशिष्ट प्रकारे मानणे. म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार केला जातो किंवा एखाद्याला एखाद्या दर्जाने ओळखले जाते. English meaning. Thought about carefully or regarded as something. Easy one-line definition. Thought about carefully or regarded as. आता synonyms पाहूया. Thought, regarded, examined. हे शब्द एखाद्या गोष्टीचा विचार करणे किंवा तशी मान्यता देणे दर्शवतात. आता antonyms पाहूया. Ignored, neglected, disregarded. हे शब्द एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा विचार न करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. ही इज कन्सिडर्ड अ ग्रेट सायंटिस्ट. त्याला एक महान शास्त्रज्ञ मानले जाते. इथे कन्सिडर्ड म्हणजे लोक त्याला महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखतात. दुसरे वाक्य. द प्लॅन वॉज केअरफुली कन्सिडर्ड बिफोर अप्रूव्हल. योजनेला मंजुरी देण्यापूर्वी नीट विचार केला गेला. इथे कन्सिडर्ड म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी योजनेचा नीट विचार केला गेला. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज कन्सिडर्ड मीन? ए. इग्नोर्ड कम्प्लीटली, बी. थॉट अबाउट केअरफुली, सी. ब्रोकन सडनली, डी. क्लोज्ड क्विकली. आता टेंडन्सी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कल, प्रवृत्ती, झुकाव. टेंडन्सी हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. टेंडन्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची विशिष्ट पद्धतीने वागण्याची किंवा घडण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. म्हणजेच एखाद्या दिशेने झुकाव असणे किंवा वारंवार तसेच वागणे. इंग्लिश मीनिंग. अ नॅचरल हॅबिट ऑर लाइकलीहुड टू बिहेव इन अ सर्टन वे. Easy one-line definition. A natural inclination to act or behave in a particular way. आता synonyms पाहूया. Habit, inclination, trend, leaning.
हे शब्द एखाद्या गोष्टीकडे असलेल्या नैसर्गिक प्रवृत्तीला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसइन्क्लिनेशन, ॲव्हर्जन, रेझिस्टन्स. हे शब्द एखाद्या गोष्टीकडे झुकाव नसणे किंवा विरोध दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. ही हॅज अ टेंडन्सी टू फॉरगेट थिंग्स. त्याला गोष्टी विसरण्याची सवय आहे. इथे टेंडन्सी म्हणजे वारंवार दिसणारी सवय किंवा प्रवृत्ती. दुसरे वाक्य. चिल्ड्रन हॅव अ टेंडन्सी टू आस्क मेनी क्वेश्चन्स. मुलांना खूप प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती असते. इथे टेंडन्सी म्हणजे मुलांचा नैसर्गिक स्वभाव. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. व्हॉट डज टेंडन्सी मीन? ए. अ नॅचरल हॅबिट ऑर इन्क्लिनेशन. बी. अ लाऊड साऊंड. सी. अ स्ट्रॉंग वॉल. डी. अ क्विक जम्प. आता ॲस्टेरॉइड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. लघुग्रह. ॲस्टेरॉइड हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ॲस्टेरॉइड म्हणजे सूर्याभोवती फिरणारी लहान दगडी खगोलीय वस्तू. बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरुग्रह यांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यात आढळतात. इंग्लिश मीनिंग. अ स्मॉल रॉकी ऑब्जेक्ट दॅट ऑर्बिट्स द सन. इझी वन लाईन डेफिनेशन. अ स्मॉल रॉक इन स्पेस दॅट मूव्ज अराउंड द सन. आता सिनॉनिम्स पाहूया. मायनर प्लॅनेट, स्पेस रॉक. हे शब्द अवकाशातील लहान दगडी खगोलीय वस्तूंना दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. स्टार, प्लॅनेट. हे शब्द मोठ्या खगोलीय वस्तूंना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. मेनी ॲस्टेरॉइड्स ऑर्बिट द सन. अनेक लघुग्रह सूर्याभोवती फिरतात. इथे ॲस्टेरॉइड्स म्हणजे सूर्याभोवती फिरणारे दगडी खगोलीय पिंड. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. व्हॉट इज अन ॲस्टेरॉइड? ए. अ बिग स्टार. बी. अ स्मॉल रॉकी ऑब्जेक्ट. सी. अ टाईप ऑफ बर्ड. डी. अ रिव्हर. आता अट्रॅक्शन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. आकर्षण, ओढ. अट्रॅक्शन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. अट्रॅक्शन म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणाकडे ओढ निर्माण होणे. विज्ञानात हा शब्द दोन वस्तूंमधील ओढ दर्शवण्यासाठी वापरला जातो, जसे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. इंग्लिश मीनिंग. अ फोर्स ऑर क्वालिटी दॅट पुल्स पीपल ऑर ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स समथिंग. इझी वन लाईन डेफिनेशन. अ पॉवर दॅट मेक्स थिंग्स मूव्ह टुवर्ड्स इच अदर. आता सिनोनिम्स पाहूया. पुल, चार्म, अपील, फॅसिनेशन. हे शब्द एखाद्या गोष्टीकडे ओढ किंवा आकर्षण निर्माण होणे दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. रिपल्शन, डिसलाईक, हेट्रेड, अवर्जन. हे शब्द दूर जाण्याची भावना किंवा नावड दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. चिल्ड्रन फेल्ट ग्रेट अट्रॅक्शन टुवर्ड्स द कलरफुल टॉयज. मुलांना रंगीत खेळण्यांकडे खूप आकर्षण वाटले. इथे अट्रॅक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वाटणारी ओढ. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ अट्रॅक्शन. ए. हेट्रेड. बी. चार्म. सी. अँगर. डी. फिअर. आता ॲक्सिस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अक्ष, मध्यरेषा, ज्याभोवती वस्तू फिरते. ॲक्सिस हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ॲक्सिस म्हणजे एखाद्या वस्तूच्या मध्यातून जाणारी काल्पनिक रेषा, ज्याभोवती ती वस्तू फिरते किंवा फिरत राहते. उदाहरणार्थ, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, त्यामुळेच दिवस आणि रात्र होतात. इंग्लिश मीनिंग. द इमॅजिनरी स्ट्रेट लाईन अराउंड विच समथिंग रोटेट्स ऑर टर्न्स. इझी वन लाईन डेफिनेशन. An imaginary line through the center of an object around which it rotates. आता सिनॉनिम्स पाहूया. सेंटर लाईन, रोटेशन लाईन, सेंट्रल लाईन. हे शब्द एखाद्या वस्तूच्या मध्यातून जाणाऱ्या रेषेला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. एज, सरफेस. हे शब्द वस्तूच्या बाहेरील भागाशी संबंधित आहेत. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य.
द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. इथे ॲक्सिस म्हणजे पृथ्वीची काल्पनिक मध्यरेषा ज्याभोवती ती फिरते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज ॲक्सिस मीन? ए. आउटर सरफेस. बी. इमॅजिनरी लाईन अराउंड विच समथिंग रोटेट्स. सी. अ टाईप ऑफ मशीन. डी. अ काइंड ऑफ एनर्जी. आता कंपॅरेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. तुलनेने, मानाने. कंपॅरेटिव्हली हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंपॅरेटिव्हली म्हणजे एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी तुलना केल्यावर, म्हणजेच इतरांच्या मानाने किंवा तुलनेत काहीतरी जास्त किंवा कमी असणे. इंग्लिश मीनिंग, इन कंपॅरिझन विथ समथिंग एल्स. इझी वन लाईन डेफिनिशन, when compared to something else. आता सिनॉनिम्स पाहूया. रिलेटिव्हली, फेअरली, मॉडरेटली, इन कंपॅरिझन. हे शब्द एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या तुलनेत सांगण्यासाठी वापरले जातात. अँटॉनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. ॲब्सोल्युटली, कम्प्लिटली, टोटली, एक्झॅक्टली. हे शब्द कोणतीही तुलना न करता पूर्णपणे किंवा निश्चितपणे काहीतरी सांगण्यासाठी वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस इयर इज कंपॅरेटिव्हली बेटर दॅन लास्ट इयर. यंदाचे वर्ष गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगले आहे. इथे कंपॅरेटिव्हली म्हणजे मागील वर्षाशी तुलना केल्यावर. दुसरे वाक्य, द एक्झाम वॉज कंपॅरेटिव्हली इझी फॉर द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा तुलनेने सोपी होती. इथे कंपॅरेटिव्हली म्हणजे इतर परीक्षांच्या मानाने सोपी. तिसरे वाक्य, दिस रोड इज कंपॅरेटिव्हली शॉर्टर दॅन दी अदर वन. हा रस्ता दुसऱ्या रस्त्याच्या तुलनेत लहान आहे. इथे कंपॅरेटिव्हली म्हणजे दुसऱ्या रस्त्याशी तुलना केल्यावर. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन, व्हॉट डज कंपॅरेटिव्हली मीन? ए. कम्प्लिटली. बी. विदाउट थिंकिंग. सी. इन कंपॅरिझन. डी. सडनली. आता कंप्लीट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. पूर्ण किंवा संपूर्ण, पूर्ण करणे. मराठीत समजून घ्या. कंप्लीट म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण असणे किंवा सर्व भागांसह संपलेली असणे. तसंच एखादे काम काहीही बाकी न ठेवता पूर्ण करणे या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग, हॅव्हिंग ऑल पार्ट्स फिनिश्ड, नॉट लॅकिंग एनिथिंग. इझी वन लाईन डेफिनिशन, फिनिश्ड विथ नथिंग लेफ्ट टू डू. आता सिनोनिम्स पाहूया. फिनिश, फुलफिल, एंटायर. हे शब्द एखादी गोष्ट पूर्ण होणे किंवा पूर्ण करणे असा अर्थ दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इनकम्प्लीट, अनफिनिश्ड, पार्शल. हे शब्द अपूर्ण किंवा अजून पूर्ण न झालेली गोष्ट दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी कंप्लीटेड हर होमवर्क बिफोर डिनर. तिने जेवणापूर्वी आपले गृहपाठ पूर्ण केले. इथे कंप्लीटेड म्हणजे गृहपाठ पूर्ण केला. दुसरे वाक्य, प्लीज कंप्लीट द फॉर्म केअरफुली. कृपया फॉर्म काळजीपूर्वक पूर्ण करा. इथे कंप्लीट म्हणजे फॉर्ममधील सर्व माहिती भरून पूर्ण करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज द ऑपोजिट ऑफ कंप्लीट? ए. फिनिश. बी. एंटायर. सी. इनकम्प्लीट. डी. फुलफिल. आता रिव्हॉल्व या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. फिरणे, परिभ्रमण करणे. रिव्हॉल्व हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रिव्हॉल्व म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूभोवती गोलाकार मार्गाने फिरणे. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इंग्लिश मीनिंग, टू मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ अराउंड समथिंग. इझी वन लाईन डेफिनिशन, टू मूव्ह अराउंड समथिंग इन अ सर्कल. आता सिनॉनिम्स पाहूया. रोटेट, सर्कल, ऑर्बिट, स्पिन. हे शब्द गोलाकार हालचाल किंवा फिरणे दर्शवतात. अँटॉनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. स्टॉप, स्टे, रिमेन स्टिल, स्टँड. हे शब्द हालचाल न करता स्थिर राहणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दी अर्थ रिव्हॉल्व्ज अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इथे रिव्हॉल्व्ज म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती गोलाकार मार्गाने फिरते. दुसरे वाक्य,
द मून रिव्हॉल्व्ज अराउंड दी अर्थ. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. इथे रिव्हॉल्व्ज म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ रिव्हॉल्व. ए. स्टॉप. बी. रोटेट. सी. सिट. डी. रेस्ट. आता क्युरियस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. जिज्ञासू किंवा उत्सुक. क्युरियस हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. क्युरियस म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची तीव्र इच्छा असणे. ज्या व्यक्तीला नवीन गोष्टींबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते तिला क्युरियस म्हणतात. इंग्लिश मीनिंग. eager to know something. Easy one-line definition. Having a strong desire to discover or understand something. आता synonyms पाहूया. Inquisitive, eager, interested, questioning. हे शब्द एखादी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता दर्शवतात. आता antonyms पाहूया. Uninterested, indifferent, uncurious. हे शब्द उत्सुकता नसणे किंवा रस नसणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द चाइल्ड वॉज क्युरियस अबाउट द स्टार्स इन द स्काय. त्या मुलाला आकाशातील ताऱ्यांविषयी खूप उत्सुकता होती. इथे क्युरियस म्हणजे ताऱ्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. What does curious mean? A. Angry. B. Eager to know something. C. Very slow. D. Very weak. आता आपण एक वॉक हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग. समथिंग व्हेरी इझी टू डू. मराठी मीनिंग. अत्यंत सोपे काम. स्पष्टीकरण. जेव्हा एखादे काम खूपच सोपे असते आणि ते सहज पूर्ण होते तेव्हा एक वॉक वापरतात. सेंटेन्स 1. दी एक्झाम वॉज अ केक वॉक फॉर हर. अर्थ. तिच्यासाठी ती परीक्षा खूपच सोपी होती. स्पष्टीकरण. परीक्षा तिला खूप सोपी वाटली त्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. फॉर एन एक्सपिरियन्स प्लेयर दिस गेम इज अ केक वॉक. अर्थ. अनुभवी खेळाडूसाठी हा खेळ खूपच सोपा आहे. स्पष्टीकरण. अनुभवी व्यक्तीसाठी हे काम सहज होते म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. एक वॉक म्हणजे अत्यंत सोपे काम. स्पर्धा परीक्षांमध्ये याचा अर्थ व्हेरी इझी टास्क असा विचारला जातो. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. एक वॉक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. कठीण काम. बी. अत्यंत सोपे काम. सी. धोकादायक काम. डी. वेळखाऊ काम. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश हा वाक्प्रचार समजून घेऊया. English meaning. It is better to keep what you already have than to risk losing it by trying to get something better. मराठी meaning. हातात असलेली निश्चित गोष्ट जास्त मिळेल या आशेने सोडू नये. स्पष्टीकरण. जे आपल्या हातात आहे ते निश्चित असते. जास्त मिळेल या आशेने ते सोडणे धोकादायक असू शकते म्हणून ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. I decided not to leave my current job for a risky offer because a bird in the hand is worth two in the bush. अर्थ. धोकादायक ऑफरसाठी मी माझी सध्याची नोकरी सोडली नाही कारण हातात असलेली गोष्ट जास्त महत्त्वाची असते. स्पष्टीकरण. निश्चित नोकरी सोडून अनिश्चित संधी घेणे योग्य नाही म्हणून इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. He kept the small profit instead of waiting for a bigger one, remembering that a bird in the hand is worth two in the bush. अर्थ. मोठ्या नफ्याची वाट न पाहता त्याने छोटा नफा स्वीकारला. स्पष्टीकरण. निश्चित मिळालेला फायदा सोडू नये म्हणून येथे इडियम योग्य ठरते. एक्झाम टिप. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. निश्चित गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे जाऊ नये. अर्थ. बेटर टू कीप अ शॉर थिंग देन रिस्क लुझिंग इट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. धोका घेणे चांगले असते. बी. निश्चित गोष्ट सोडू नये. सी. जास्त नफा नेहमी मिळतो. डी. लहान गोष्टी महत्त्वाच्या नसतात. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ डाइम अ डझन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग. समथिंग व्हेरी कॉमन अँड इझी टू फाइंड. मराठी मीनिंग. खूप सामान्य किंवा सहज मिळणारी गोष्ट.
स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट खूप सामान्य असते आणि सहज मिळते तेव्हा अ डाइम अ डझन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. चीप मोबाईल कव्हर्स आर अ डाइम अ डझन इन द मार्केट. अर्थ: बाजारात स्वस्त मोबाईल कव्हर्स खूपच सामान्य आहेत. स्पष्टीकरण: मोबाईल कव्हर्स खूप प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. टॅलेंटेड सिंगर्स आर अ डाइम अ डझन इन दिस कॉम्पिटिशन. अर्थ: या स्पर्धेत प्रतिभावान गायक खूपच सामान्य आहेत. स्पष्टीकरण: स्पर्धेत अनेक प्रतिभावान गायक आहेत म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ डाइम अ डझन म्हणजे खूप सामान्य किंवा सहज मिळणारी गोष्ट. अर्थ: व्हेरी कॉमन किंवा इझिली अवेलेबल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ डाइम अ डझन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप दुर्मिळ गोष्ट. बी. खूप सामान्य गोष्ट. सी. खूप महाग वस्तू. डी. खूप धोकादायक गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ फ्लाइंग व्हिजिट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ व्हेरी शॉर्ट अँड क्विक व्हिजिट. मराठी मीनिंग खूप थोड्या वेळाची किंवा घाईघाईत केलेली भेट. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती कुठे खूप कमी वेळासाठी जाते आणि लगेच परत येते तेव्हा अ फ्लाइंग व्हिजिट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही पेड अ फ्लाइंग व्हिजिट टू हिज होमटाउन. अर्थ: त्याने आपल्या गावाला खूप थोड्या वेळासाठी भेट दिली. स्पष्टीकरण: तो गावाला थोड्या वेळासाठीच गेला होता म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी मेड अ फ्लाइंग व्हिजिट टू दी ऑफिस बिफोर गोइंग टू दी एअरपोर्ट. अर्थ: एअरपोर्टला जाण्यापूर्वी तिने ऑफिसला थोड्या वेळासाठी भेट दिली. स्पष्टीकरण: ती ऑफिसमध्ये फक्त थोड्या वेळासाठीच आली होती म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ फ्लाइंग व्हिजिट म्हणजे खूप थोड्या वेळाची भेट. अर्थ: अ व्हेरी शॉर्ट व्हिजिट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ फ्लाइंग व्हिजिट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. दीर्घ भेट. बी. गुप्त भेट. सी. खूप थोड्या वेळाची भेट. डी. महत्वाची भेट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ बोन ऑफ कंटेन्शन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ कॉज ऑफ डिस्प्यूट ऑर आर्ग्युमेंट. मराठी मीनिंग वाद किंवा भांडणाचे कारण. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट लोकांमध्ये सतत वाद किंवा मतभेद निर्माण करते तेव्हा अ बोन ऑफ कंटेन्शन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. मनी बिकेम अ बोन ऑफ कंटेन्शन बिटवीन द टू ब्रदर्स. या वाक्याचा अर्थ: पैशांमुळे त्या दोन भावांमध्ये वाद झाला. स्पष्टीकरण: पैसे हे त्यांच्या भांडणाचे कारण झाले म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द न्यू पॉलिसी इज अ बोन ऑफ कंटेन्शन अमंग दी एम्प्लॉईज. या वाक्याचा अर्थ: नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. स्पष्टीकरण: नवीन धोरणावर मतभेद आहेत म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ बोन ऑफ कंटेन्शन बरोबर वादाचे कारण. अर्थ: अ रिझन फॉर डिसअग्रीमेंट ऑर आर्ग्युमेंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ बोन ऑफ कंटेन्शन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. आनंदाचे कारण. बी. मदतीचे कारण. सी. यशाचे कारण. डी. वादाचे कारण. योग्य उत्तर कमेंट करा.